माझ्या लक्षात आलं की फायनान्शियली आपण ग्रो झालेलोच नाही आहे. म्हणजे कुठेतरी कर्ज आणि त्या पैशाचा विनियोग करणं किंवा गुंतवणूक करणं हे तोपर्यंत मला कळालेलंच नव्हतं. नंतर नंतर करोनासारखी एक खूप मोठी भयंकर घटना घडली. त्याच्यामध्ये जवळजवळ 70-80 लाखाचं माझं 3 दिवसामध्ये लॉसेस झाले. आणि नाऊ बोथ ऑफ अस, माय वाईफ अँड आय, as a wealth creation, we are handling 20 crores of AUM in shares mutual fund, and we are handling one more component. नमस्कार, माझे नाव विकास देशमुख. मी मूळचा धांदरफळ, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र. माझी स्टोरी थोडीशी अशी आहे की मी ज्या क्षेत्रामध्ये आहे, वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस, ह्या क्षेत्रात पहिल्यापासून नव्हतो. म्हणजे माझी बॅकग्राऊंड किंवा माझं जे पास्ट आहे ते ह्या व्यवसायाशी निगडीत नाही आहे. मी मूळचा एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण धांदरफळलाच झालं, लोकमान्य विद्यालय धांदरफळ बुद्रुक. त्याच्यानंतरचं माझं 2 वर्षाचं शिक्षण संगमनेरला झालं. आणि त्याच्यानंतरचं जे शिक्षण आहे ते मी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये पुण्याला केलं. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये तुम्हाला काही मोठ्या कंपनीजमध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला मुंबईला गेलं पाहिजे. तर मग मी माझं फर्स्ट जॉब म्हणून मी मुंबईला शिफ्ट झालो. मुंबईला मी लीलावती हॉस्पिटल असेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल, तिथे ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून कॅन्टीन मॅनेजर किंवा कॅन्टीनमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जे युनिट मॅनेजर्स असतात त्याचे काम केले. त्याच्यानंतर मला अपॉर्च्युनिटी मिळाली कॅफे कॉफी डे CCDमध्ये काम करण्याची. तर CCDमध्ये काम करत असताना मला बऱ्याच वेळेला फिरायला मिळालं. नागपूर, औरंगाबाद, पुणे, त्याच्यानंतर चिकमंगळूरला जायला भेटलं. CCD बरोबर मी बरेच वर्ष काम केल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या काही व्यवसायासाठी संगमनेरला शिफ्ट झालो. तर हा असं जर्नी करत असताना माझ्या लक्षात आलं की फायनान्शियली आपण ग्रो झालेलोच नाही आहे. म्हणजे कुठेतरी कर्ज आणि त्या पैशाचा विनियोग करणं किंवा गुंतवणूक करणं हे तोपर्यंत मला कळालेलंच नव्हतं. हे सगळं गुंतवणूक करायची कशी काय, तर ह्या प्रवासामध्ये कुठेतरी 2016ला मला E3 सारखा प्लॅटफॉर्म मिळाला. E3च्या माध्यमातून मला अशा गोष्टी कळाल्या की गुंतवणुकीतून तुम्हाला मोठं होता येतं आणि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून काय करू शकता आणि आपला पैसा वापरून तुम्ही एक विशिष्ट लेवलपर्यंत बिझनेस करू शकता. पण इतरांचा वेळ आणि इतरांचा पैसा याच्यातून तुम्ही काही नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. हे करण्यासाठी मी मग कृष्णा डेअरी नावाची आमची एक बाय प्रॉडक्ट बनवणारी, दुधाचे बाय प्रॉडक्ट बनवणारी एक छोटीशी मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढलं. हे युनिट काढल्यानंतर ते खूप छान चाललं. त्याच्यानंतर त्याच्यातही फेल्युअर्स आले, तिथंही लॉसेस वगैरे, किंवा मग त्याच्यातून बाहेर पडावं लागलं. मीनवाईल माझा जो हॉटेल व्यवसाय आहे तो मी संगमनेरला बऱ्यापैकी एस्टॅब्लिश केलेला होता. परंतु 2015च्या दरम्यान नोटबंदी आणि इतर कारणांमुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण हे झालं, स्लोडाऊन झालं. मीनवाईल माझं E3 चालू होतं. त्याच्यात मग माझे जे काही E3चे लीडर्स आहेत त्यांनी मला एक नवीन ॲक्सेस दिला की तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही खूप खास आहात, एक तर त्याच्यात खूप चांगलं करिअर तुम्ही करू शकता, किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही खूपच वीक आहात तिथेही तुम्ही तुमच्या एक्सपर्टीज वाढवू शकतात. मग मी ठरवलं की नाही, आता काहीतरी वेगळा डिसिजन घ्यायला पाहिजे. आणि मी अशा प्रकारे मग माझं स्वतःचं इन्व्हेस्टमेंट फर्म सुरू केली, वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस. त्याची सुरुवात मी संगमनेरलाच केली. आणि इनिशियली 1,000 रुपयाच्या SIP-साठी इन्व्हेस्टमेंटसाठी मी चाकणपर्यंत पण ड्राईव्ह केलेलं आहे. आणि हे ड्राईव्ह करताना तेव्हा असं वाटायचं की आपण हॉटेल इंडस्ट्रीतून आलो, हॉटेलमध्ये खूप चांगलं करिअर बनवलं आणि हे आपण नवीन क्षेत्रात आलो आहे. पण मी काही जे सूत्र आहेत याचे E3चे ते कंटिन्युअस वापरत गेलो आणि मग हळूहळू जर्नी सुरू झाली. म्हणजे हा पहिल्या फेल्युअरमधून हा दुसरा बिझनेस सुरू केला. दुसरा बिझनेस सुरू केल्यानंतर करोनासारखी एक खूप मोठी भयंकर घटना घडली. त्याच्यामध्ये जवळजवळ 70-80 लाखाचं माझं 3 दिवसामध्ये लॉसेस झाले.
हा मोठा लॉस भरून कसा काढायचा हे जवळजवळ आम्ही एक 6-7 महिने मला याच्यातून बाहेर येण्यासाठी गेले. त्याच्यानंतर मी माझ्या इंडस्ट्रीतल्या काही एक्सपर्ट्सशी बोललो, जे माझे मेंटॉर होते किंवा ज्यांचे मी कंटिन्युअसली मेंटॉरशिप घेत होतो. आणि ह्या मेंटॉरशिपमधनं मला असं कळालं की दिस इज द राईट टाईम टू इन्व्हेस्ट. आणि मी पुन्हा आलो. मोतीलाल ओसवाल माझे फायनान्शियल पार्टनर्स होते, NJ वेल्थ माझं फायनान्शियल पार्टनर होता, मी निवा बुपाबरोबर काम केलं. आणि ह्या सगळ्यांमधून मला असं कळालं की ह्या क्षेत्रामध्ये खूप प्रचंड पोटेन्शियल आहे आणि इथे जर गुंतवणूक झाली ह्या पिरियडमध्ये तर त्यांना खूप चांगले रिटर्न्स भेटतील. मीनवाईल माझे जवळजवळ 350-400च्या आसपास क्लायंट झालेले होते तिथं संगमनेरमध्ये आणि छोट्या छोट्या गुंतवणूक लोकांनी केलेल्या होत्या. आम्ही माझी मिसेस आणि मी शर्मिला देशमुख आम्ही दोघांनी मिळून ते जे फॉल होता करोनाच्या पिरियडमधला शेअर मार्केटमधला, ह्या फॉलमध्ये लोकांना गुंतवणूक करण्यासाठी हे करायला सुरुवात केली, म्हणजे कॉलिंग करायला सुरुवात केली आम्ही. आणि करोनाच्या दोन्ही फेजमध्ये आम्ही घरात बसून जवळजवळ सगळ्याच म्हणजे 350-400 क्लायंट जेवढे होते तेवढ्या सगळ्यांना कॉलिंग केलं. काहींनी पैसे गुंतवणूक केले, काहींनी पुढे गुंतवणूक करण्यासाठी SIPमध्ये वाढ केली आणि ग्रॅज्युअली मग ते वाढत गेलं आणि मार्केट रिकवर झालं. एका प्रचंड फॉलनंतर जसं म्हणतो आपण की शेअर मार्केटमध्ये आम्ही नेहमी सांगतो लोकांना की फॉल्स आर टेम्पररी आणि ग्रोथ इज परमनंट. तर त्याप्रमाणेच घडलं. फॉल टेम्पररी होता, करोनाची फेज गेली, नंतर सगळं सुरळीत सुरू झालं. आणि हे सगळं सुरळीत चालू झाल्यानंतर मात्र म्हणजे खूप मोठी रॅली आली मार्केटमध्ये. शेअर मार्केट जवळजवळ निफ्टी 7-8 हजारापर्यंत खाली डाऊन झाला होता. तो तिथनं 12-13 हजारापर्यंत थांबलाच नाही, तो डायरेक्ट 17-18-19 हजारापर्यंत गेला. प्रचंड वेल्थमध्ये ग्रोथ झाली लोकांच्या आणि मग आम्हाला रेफरन्स पण मिळायला लागले. मग मीनव्हाईल शेअर मार्केटमधून असेल किंवा इतर ट्रेडिंगमधून असेल तर काही लोकांचे जेवढे काही लॉसेस झाले होते त्यातले काही लॉसेस क्लिअर करायला लागले, त्यांचे पैसे द्यायला लागले. ते पैसे देऊन आम्ही हळूहळू ग्रोथ करत मग आम्ही असं ठरवलं की आता याला पुढे एक्सपांड करूया. मग पुन्हा तेच मेंटॉरशिप, काही E3चे सूत्र आणि काही लाईफ एक्सपिरियन्स ह्या सगळ्याची मदत घेऊन हळूहळू त्या फेजमधनं बाहेर आलो की जिथं ग्रोथची फेज होती आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ करायची होती. आणि मग आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी साधारण 1.5 वर्षापूर्वी आम्ही नाशिकला पण ऑफिस सुरू केलं आणि वेल्थ क्रिएशनची ही दुसरी ब्रांच सुरू झाली. दुसरी ब्रांच सुरू केल्यानंतर एका मोतीलाल ओसवालचा एक इयरली प्रोग्राम असतो, तिथे आम्हाला माझे जयपूरचे पार्टनर मिळाले. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की हा तुमचा जो कॉन्सेप्ट आहे वेल्थ क्रिएशनचा हा आम्हाला द्या. मग आम्ही जयपूरला तिसरी ब्रांच सुरू केली आणि आत्ता करंटली नाव वी आर हँडलिंग 800+ क्लायंट्स आणि माझे जवळजवळ 64-65 क्लायंट फायनान्शियली फ्री आहेत. दे डोंट हॅव टू वर्क फॉर मनी नाऊ. आणि नाऊ both of us, my wife and I, as Wealth Creation, we are handling 20 crores of AUM in shares mutual fund, and we are handling one more component in that, insurance. तर आम्ही हेल्थचे इन्शुरन्सवरती जास्त करून काम करतो आणि टर्म इन्शुरन्सवरती. तर कंप्लीट फायनान्शियल प्लॅनिंग करताना एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये त्यानं काय काय गोष्टी केल्या पाहिजे ह्या मी जेव्हा माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला कळाल्या की ह्या गोष्टींवरती त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देऊन आणि त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करून तो कसा मोठा होऊ शकतो हे आम्ही आमच्या स्वतःच्या एक्झाम्पलमधनं लोकांना सेट करून दिलं. आणि आत्ता जवळजवळ 800+ क्लायंट्स आणि 3 लोकेशन्स. नाऊ वी आर ग्रोईंग आणि ही फक्त सुरुवात आहे. आणि एकदम फेल्युअर, लॉसेस टू ही जर्नी ही माझी मिसेस, माझी लाईफ पार्टनर शर्मिला देशमुख हिच्याशिवाय तर शक्यच नव्हती. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा असं काही प्रॉब्लेम आला की खूप प्रचंड मोठा प्रॉब्लेम आला तर त्यावेळेला ती माझ्याबरोबर होती. आणि आता आम्ही दोघं मिळून हा व्यवसाय करतो आहे. आणि थँक्यू E3 फॉर गिविंग अस opportunity टू शेअर आवर लाईफ एक्सपिरियन्सेस विथ द पीपल. याने माझ्यासारखे जे काही खेडेगावातून किंवा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून उद्योग करायला येतात त्यांच्यासाठी कुठंतरी प्रेरणा मिळावी याच्यासाठी E3 टॉक काम करतं आहे. आणि मग त्याच्यासाठी मला कुठंतरी वाटलं की आपली जी स्टोरी आहे ती कुणाला तरी प्रेरणा देऊ शकते
म्हणून मी हे सगळ्यांसाठी शेअर केलं. धन्यवाद.